आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे दीपशिखा या मालिकेसाठी. एक असं व्यक्तिमत्व जे बहुआयामी आहे, कारण हे जे व्यक्तिमत्व आहे रसिका देशमुख, कवयित्री आहे, साहित्यिक आहे, आहार तज्ज्ञ आहे, योग तज्ज्ञ आहे, संगीत विशारद सुद्धा आहे. तर रसिका देशमुख मॅडमचे जे कविता संग्रह आहेत, श्रावण सरी रंग गवसलेल्या शब्दांचे, नात्यांच्या तळ्यात मळ्यात, विठू शब्दात मावेना, पपन गाणी विठू गाणी, बाल कविता संग्रह, निसर्गाची साध आणि किशोर कादंबरी, आल्हाद आई आणि बुलबुलचं घरटं, कवितेचं गाणं होताना हा एक कविता संग्रह, आहारावरची त्यांची पुस्तकं आहेत, एक घास काऊचा एक घास चिवचा, आपल्या बाळाचा आहार, 40शी एक चिंतन, आनंददायी 40शी, अशी विविध पुस्तकं त्यांची आहेत. आणि अनुभव जो आहे तो 3000च्या वर आहाराबद्दल त्यांनी व्याख्यानं दिलेली आहे. मराठवाडा पातळीवर आणि अखिल भारतीय ते विश्व साहित्य संमेलनापर्यंत त्यांच्या ज्या कविता आहेत काव्य वाचन झालेलं आहे. आणि मॅडम ज्या आहेत मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणी सदस्य आहेत. मॅडम, खूप खूप स्वागत आपलं या आमच्या स्टुडिओमध्ये. दीपशिखा ह्या मालिकेमध्ये रसिका देशमुख मॅडमचं स्वागत आहे. आणि आज आपल्याला त्यांची एक कविता आहे, ती कविता आणि त्या कवितेचा जो प्रवास आहे तो उलगडून सांगणार आहे. तर कविता जी आहे तुमच्या आयुष्यात, कविता केव्हा आली, हा एक पहिला प्रश्न आहे आपल्याला. मी इयत्ता 7वीत होते तेव्हा कवितेने माझ्या आयुष्यात पदार्पण केलं. आणि ती आता काय तिने माझी साथ सोडलेली नाहीये. कविता माझा जगण्याचा श्वास आहे असं म्हटलं तरी चालेल. जेव्हा कधी प्रतिकूल परिस्थिती येते किंवा आनंदाची गोष्ट असते तेव्हा आतून मला कविता येते. किंवा आता मी खूप फिरतो, प्रवास करतो आणि मग अशा वेळेला तो जो अवर्णनीय निसर्ग मी बघते तर तो निसर्ग माझ्या कवितेत शब्दरूप होऊन येतो. खूपच छान. कवितांच्या या एकंदर तुमचा जो प्रवास आहे त्यामध्ये तुमचं एक साहित्य असं पण आहे की बालसाहित्य आहे, त्यामध्ये किशोरवयीनवर आपण लिहिता, त्यानंतर 40शीच्या नंतरचं पण लिहित आहात, आणि पुढचा जो प्रवास आहे प्रौढ शिक्षणावर पण लिहिता, आणि एक आजी म्हणून सुद्धा आपण अँगलनी लिहिलेलं आहे. तर हे संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये हे तुम्हाला वेगवेगळी बदलावी लागतात, कारण लेखन शैलीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन त्या व्यक्तीचं ते जे जीवन आहे त्याप्रमाणे लिहितात. तर हे सगळं मानसशास्त्र कसं जमतं तुम्हाला? मानसशास्त्राचा विषय काढलास म्हणून सांगते की सायकोलॉजीचा अभ्यास करायला मला खूप आवडतं. आणि ते विषय मला होते, म्हणजे होम सायन्सला असतानाही मला सायकोलॉजी विषय होता, MA होम सायन्स करत असतानाही मला सायकोलॉजी विषय होता. आणि इनफॅक्ट त्याचे इम्प्लांट ट्रेनिंग पण 12 डॉक्टरांकडे करावं लागलं होतं. आणि भरपूर मी अभ्यास केला मग रुची असल्यामुळे. तर त्याच्यामुळे मग मला म्हणजे दुसऱ्यांचं सुद्धा समोरच्याचं मानसशास्त्र समजून घ्यायला आणि ते फार आवडतं मला. म्हणजे आणि जमतही, म्हणजे की समोरच्याचा कल पाहून कसं वागायचं ते कळतं. आणि मी 20 वर्ष महिला कॉलेजला नोकरी केल्यानंतर मी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली. आणि मग त्याच्यानंतर मी माझं स्वतःचं जिम आणि व्यायाम असं योग असं सुरू केलं. वेगळी पद्धत, म्हणजे की नुसत्या आहारावर भागत नाही. जेव्हा मला कळलं तर माझ्याकडे येणाऱ्या अनेक पेशंटला जेव्हा समजून घ्यायची वेळ आली तर मूळ त्यांचे जे प्रश्न असतात ते त्यांच्या सायकोलॉजीशी निगडीत असतात. इव्हन आपले सगळे आजार सुद्धा जे आहेत ना, तर 80% आजार हे सायकोसोमॅटिक आहेत. मानसिक जास्त असतात, शारीरिक कमी असतात. तर असं की सायकोलॉजी हा प्रचंड इंटरेस्टिंगचा विषय आहे. आणि त्याच्यामुळे ती मानसिकता कदाचित माझ्या या कवितांमध्ये सुद्धा येत असेल. त्या भूमिकांमध्ये शिरणं म्हणजे काया प्रवेश करणं, तर ते मला जमत असावं कदाचित. आणि जे अनुभव येतात ते खोल स्पर्शून जातात आणि मग ते शब्दरूप होऊन कधी कवितेत शिरतात ते मला कळतही नाही. खूपच सुंदर. आपण जीवनावर प्रेम करणाऱ्या रसिक आहात. आणि खाणं आणि गाणं या दोन गोष्टी आपल्याला खूप प्रिय असतात. आणि त्याप्रमाणे तुमचं हे पण आहे की आहारावर पण तुम्ही बोलतात आणि संगीत विशारद सुद्धा आहे. जीवन जगताना आपल्याला संगीताचा एक आधार लागतो. तर तुम्हाला कुठल्या प्रकारचं संगीत जास्त भावतं? मला क्लासिकल संगीत जास्त आवडतं. आणि ती एक जादू आहे, म्हणजे खरंच आहे. आणि आता तर संगीतोपचार सुद्धा सुरू झालेले आहेत. माझी धाकटी बहीण ती डेंटल सर्जन आहे, डॉक्टर जयंती आंबेगावकर म्हणून. पण तिने ह्याच्यात विशेष प्रशिक्षण घेतलं आणि ती आता संगीतोपचार सुद्धा देते. तेव्हा त्याचे जे येतात अनुभव ते कळतं. आपल्याला जर मन शांत करायचं असेल तर एखादा राग जर आपण ऐकला तर ते निश्चित होतं.
आणि सिद्ध सुद्धा झालेलं आहे ना हो. की एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर तिला चांगल्या प्रकारचं संगीताची थेरपी दिली अगदी अगदी तर त्या नक्की. व्यक्तीचा जो आजार आहे तो काही प्रमाणात 70-80% तरी निदान तो बरा होत असतो. हो तो नक्की. एक आहे भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये ती ताकद आहे. ताकद आहे, ती हा. जादू आहे. हा, तो आपला एक प्रवास आहे कारण आपलं व्यक्तिमत्व एक विविधांगी आहे हे पैलू आणि म्हणून आम्हाला सगळ्या गोष्टींचा एक छोटा छोटा आम्ही घेत आहोत. तर आता पुढचं जो आहे तुमची जी कविता आहे त्यातली एखादी कविता, कारण तुमचं जी शैली आहे सादरीकरणाची, तर ती अच्छा. आमच्या श्रोत्यांसाठी, आमच्या प्रेक्षकांसाठी एखादी तुम्हाला आवडणारी. मला काय वाटतं हम्म. संध्या हम्म. की नवरात्राची सुरुवात आहे, सुरू हा. झालेलं आहे हम्म. आणि त्या निमित्ताने मला असं वाटतं की मी आज देवीला हम्म. आपल्या सगळ्यांसाठी हम्म. जोगवा मागावा खूप सुंदर. आणि त्याने मी सुरुवात करते. अगदी अगदी. नंतर म्हणालीस तर मी दुसऱ्या कविता वाचून हो, दाखवीन हो, मी, हो, हो. पण आधी त्या- जोगवा. अगदी अगदी. अगदी त्याआधी मी दाखव. मॅडमचं हे जे पुस्तक आहे रेणुकीची आळवणी, हे मला असल्याने भेट नवरात्रमुळेच दिलेलं त्यांना आहे. प्रसाद दिलाय तो अगदी अगदी खूप सुंदर. आणि त्यातलंच हा आईचा जोगवा आहे. हम्म. आणि जोगवा म्हणजे देवीला मागणं मागायचंय आपल्याला. हम्म. हम्म. आणि हा जोगवा हा वेगळाच आहे. हम्म. तर खरं तर तो गाऊन नाचून म्हणायचा असतो, पण आता मी ते काही करणार नाहीये. हम्म. मी सगळं वाचणार आहे अगदी तो. अगदी. राष्ट्रहिताचा दिव्य ध्वज हम्म. हाती मी धरिते. राष्ट्रहिताचा दिव्य ध्वज हाती मी धरिते. धर्मरक्षिण्या कुलस्वामिनीला जोगवा मागते. जोगवा 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 मागते. आईला जोगवा 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 मागते. वसुदैव कुटुंबकमचा मंत्र मी जपिला. विश्वशांतीसाठी आई पुढे पदर पसरिला. समाधान अन शांती नांदो, समाधान अन शांती नांदो, मागणे मागते. साऱ्या जगताच्या सुखाचा जोगवा मागते. जोगवा जोगवा आईला जोगवा मागते. नकोत कुणीही वैरी कुणाचे, नकोत कुणीही वैरी कुणाचे, असो सर्वत्र बंधुभाव. प्राणी मात्रांविषयी असू दे मनी प्रेम भाव. निसर्गाचे संवर्धन करुणी जगवू सारी सृष्टी. माणूस म्हणून जगू जगवूया, करूया आनंद वृष्टी. असेच साधे सरळ निर्मळ जगणे मी मागते. असेच साधे सरळ निर्मळ जगणे मी मागते. अंबाबाई पुढे पदर पसरुनी जोगवा मागते. आईला जोगवा मागते. जोगवा मागते. खूपच सुंदर. भारतीय संस्कृती, परंपरा आणि आपलं जे पर्यावरण आहे त्याच्या सुद्धा रक्षणाची या ठिकाणी मागणी आहे. यांच्या या कवितांमध्ये, या रचनेमध्ये खूप सुंदर भाव आहेत मॅडम. खरंच तुमच्या ताकदीची कविता आहे तुमची एकदम. आणि कुणीही ऐकेल ना त्याला एक वेगळ्या प्रकारचा संदेश मिळेल. प्रत्येक कवितेमध्ये तुमचा संदेश असतो दडलेला. तर आता जो पुढची तुमची जी कविता आहे त्या कवितेबद्दल भाष्य करताना किंवा त्याच्या आधी आता जे नवीन कवी आहेत जे लिहू इच्छितात किंवा लिहित आहेत, आपण सोशल मीडियावर बघतो आहोत, राईट. अगदी 2 लाईन जरी लिहिल्या तरी मी कवी आहे या प्रकारचे त्यांचे भाव असतात. तर त्यांच्यासाठी तुमचं काय मागणं असेल किंवा काय सांगणं असेल? खर तर कविता उदंड झाल्या असं आपण म्हणतो. मला त्याच्या पुढे अजून एक ओळ सांगावी वाटते की कविता आडदांड पण झाल्या. आणि प्रसिद्धीची माध्यमं त्यांच्या नशिबाने म्हणा खूप उपलब्ध झाली. आणि जे आम्हाला झगडावं लागत होतं प्रसिद्धीसाठी, आता ती प्रसिद्धी इतकी चीप झाली की ती सहज कुणालाही उपलब्ध होते. आणि त्याच्यामुळे कंपू निर्माण झाले की तू मला चांगलं म्हण, मी तुला चांगलं म्हणतो, तू मला डोक्यावर घे, मी तुझ्यासाठी नाचतो, मी तुला वाहवा म्हणतो, अशा पद्धतीचं वाटतं हे. आणि मग तसं पाहिलं की मला खूप दुःख होतं. कविता ही इतकी सहज घेण्यासारखी गोष्ट नाहीये. परकाया प्रवेश करावा, दुःखाचं म्हणजे वेदनांचं झिरपणं होतं तेव्हा कवितांचं येणं होतं. म्हणजे ती तिथून जन्मलेली कविता असते. आणि ही कविता ती नाळ जी असते ती जोडलेली असते आपल्याशी. आणि आपल्या मनात खूप चलबिचल होते, काही पाहून आपल्याला खूप वाईट वाटतं किंवा कधी खूप आनंद होतो. आणि मग आतून अशी उसळी मारून जी येते ती कविता असते. उगाच लिहू म्हणून कुणाचे अनुकरणीय झाली आहे कविता सध्या, की ह्याची चांगली कविता. मला संध्याची कविता खूप आवडली. झालं मी 4-2 तिच्या वाचायच्या की 5वी कविता मी लिहिलीच पाहिजे तशी. आणि मग असं वाटतं की अशा कविता, आणि मागणी तसा पुरवठा
हे फार सूत्र सुरू झालेलं आहे. अगदी बरोबर आहे. आणि त्यामुळे मग त्याच्यातून म्हणजे हम्म. फक्त पुरुष कवीच नाही, कवयित्री सुद्धा म्हणजे स्त्रिया सुद्धा त्याच्यात मागे पुढे नाहीये. हम्म. त्यात अजून 4 पावलं पुढे आहेत अजून, हम्म. की समाजाने अमुक एक गोष्ट मागितली म्हणून आपण तारतम्य बाळगलं पाहिजे ना, हम्म. की समाजाला जे आवडेल ते दिलंच पाहिजे, हम्म. अशातला भाग नाहीये. हम्म. तुम्ही स्वतःला काय एवढं म्हणजे स्वस्त करून घेता? बरोबर आहे. आपण तशा स्वस्त नाही आहोत आपण. हम्म. खरं तर स्त्रीनी म्हणजे स्त्रीची कविता अत्युच्च असते असं माझं मत आहे. हम्म. कारण तिने ते भोगलेलं असतं आणि मग ती मांडते. हम्म. हे जेव्हा येतं तेव्हा ते अगदी सक्षम होऊनच येतं हम्म. बाहेर. पण तसं होताना आजकाल दिसत नाही. हम्म. प्रसिद्धी, पैसा याच्या पुढे सगळ्यांना खूप असं बाकीचं सगळं भावना हे थिट्या पडत चाललेल्या हो, आहेत. हो, हो. आणि थोडा अभ्यास कमी पडतो हम्म. आजकालच्या कवींचा. म्हणजे हम्म. आता मला तसं म्हणायचा अधिकार नाहीये, मी पण हम्म. काही फार मोठी कवयित्री नाहीये, हम्म. पण मला असं वाटतं की खूप वाचलं पाहिजे. बरोबर आहे. हम्म. आणि मग तुम्ही जितकं वाचाल तेवढा तुमचा शब्दसंग्रह वाढतो आणि तुम्हाला कळत राहतं की अचूक शब्द कुठे वापरावेत, काय करावं. हम्म. मग कोणाचं अनुकरण करायची गरज नाही पडत गरज नाही. आणि आपले पण काही काही शब्द निर्मितीहून बाहेर येतात. हम्म. अशी कविता खरी असते. हम्म. आणि खरं जो लिहितो हम्म. म्हणजे ते लिहिणं किती जरी संकट आली तरी ते कायम राहतं. हम्म. म्हणजे काय म्हणायचं, पुढच्या पिढीपर्यंत हा वारसा राहतो. हम्म. जसं आपण म्हणतो की तुकारामांची गाथा इंद्रायणीत बुडली, पण ती विसरली का? हम्म. नाही विसरली. ज्ञानेश्वरांचा एवढा छळ झाला, हम्म. पण त्यांचं ज्ञानेश्वरी लिहायची थांबली का? आज 700 वर्ष होऊन गेले तरी घराघरात ज्ञानेश्वरी पूजल्या जाते, वाचल्या जाते, सगळं होतं. तसंच गाथेचंही आहे, सगळ्यांचं आहे. मग ते बुडलं नाही, कारण ते बुडणारं नव्हतंच, ते खरं होतं ते सगळं. हो, हो, हो. म्हणून तसं म्हणायचं. किंवा बहिणाबाई, हम्म. आता ही अशिक्षित कवयित्री खरी तर, हम्म. पण त्यांनी काय लिहून ठेवलंय आणि काय तत्वज्ञान मांडलेलं आहे. म्हणजे हम्म. कारण तर अशा सगळ्यांना आपण गुरु केलं पाहिजे. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे आणि तो वारसा आपण पुढे नेला पाहिजे. हम्म. ही ध्वजा जी आपण घेणार आहोत खांद्यावर, हम्म. तर ती मराठीची ध्वजा. आता मराठीला अभिजात दर्जा मिळालाय, कालच बातमी आली आहे. हो, हो. तर आता आपल्याला पुढे जास्तीत जास्त ती कसं टिकवता येईल आणि पुढे नेता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. आपली जबाबदारी वाढली. म्हणून ह्या नव्या कवींनी खूप अभ्यास करावा, मेहनत करावी. त्यांना संशोधनाचे क्षेत्र खूप उपलब्ध आहेत, त्याचा फायदा घ्यावा आणि खूप छान निर्मिती व्हावी मराठीमध्ये. खूप छान आपण सांगितलं की एक भोगलेलं जे आहे, जी वेदना आपण ती मांडत असतो आणि संवेदना आपण समाजाशी काहीतरी देणं लागतो या भावनेनं आपण लिहित असतो आणि ती लेखणी त्याच प्रकारे व्हायला हवी. त्यामध्ये असं नाही की मागणी तशी पुरवठा, त्या आपण जसं चित्रपटामध्ये जे प्रेक्षक मागतो त्याप्रमाणे दिग्दर्शक प्रोडक्शन देत असतो, तर ते तसं न होता तुम्ही स्वतःचं द्या, सृजन द्या आणि त्यामध्ये वास्तव पण द्या. वास्तव द्या. कल्पना विस्तार आता खूप झाला, पण कल्पना विस्तारामध्ये आणखी थोडासा कल्पना विस्तार असतोच, नाही असं नाही, पण त्याची सांगड कुठेतरी घालता आली पाहिजे. म्हणजे या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की सृजन आणि सर्जन या हातात हात घालून आल्या पाहिजे. बरोबर आहे. अगदी खूप छान संदेश दिला आहे मॅडमने. आता पुढचा एक तुमची जी कविता, आणखी एक कविता आमच्या श्रोत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी जाता जाता एक तुमचा जो एक भावनांचा आविष्कार आहे तो. अच्छा. आताच्या परिस्थितीवर जे आपण बोललो थोडी आता त्याच संदर्भातली आहे म्हणजे. आणि ही कविता लिहिल्यानंतर माझा असा अनुभव आहे की माझं शेवटचं कडवं लिहायचं राहिलं होतं किंवा माझी आई होती. सगळी श्रोता माझी आई असायची, पहिला श्रोता. मग तिने ऐकले आणि मग मला म्हणजे मी म्हटलं की मला अजून एक शेवटचं लिहायचं, पण ते लिहू का नको असं मला भीती वाटतेय. तर म्हणाले नाही नाही ते लिही. आणि ही कविता मला बडोद्याला जेव्हा अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं तर तेव्हा मला ही वाचायची होती. आज मला ही कविता वाचताना आईची खूप आठवण येते म्हणजे. आणि मी बडोद्याला गेले आणि मला नंतर कळलं की आईला इथे हॉस्पिटलला ऍडमिट केलेलं आहे. मला तिची तिथे खूप आठवण आली. म्हणजे आजही मला आता ही वाचताना मला तिची आठवण येते. पण ती कविता मी वाचलीच पाहिजे असं मला वाटतं. कधी कधी माझ्या लेखणीला धीर होत नाही, कधी कधी माझ्या लेखणीला धीर होत नाही. मनात उचंबळते बरेच काही, पण कागदावर उमटत नाही. जेव्हा मी लिहीन म्हणते माझ्या नात्यांच्या विणीवर, जेव्हा मी लिहीन म्हणते माझ्या नात्यांच्या विणीवर, घट्ट घातलेली वीण मधूनच ढिली पडते. विश्विशीत विणीतला नेमका सुटलेला टाका गवसत नाही, विश्विशीत विणीतला नेमका सुटलेला टाका गवसत नाही. त्या शोधावर लिहावं
तर अचूक शब्द भेटत नाही. कधी कधी माझ्या लेखणीला धीर होत नाही. दिवस पुढे पुढे सरकतात तसं धावत राहतं आयुष्य. दिवस पुढे पुढे सरकतात तसं धावत राहतं आयुष्य. महिनोन्महिने वर्षानुवर्ष भेटत जातात माणसं. काही खुजी, काही एकदम उंच. काही खुजी, काही एकदम उंच. खुजांचं खुजे पण मोजवत नाही. म्हणजे मनाचं कोते पण म्हणायचे मला. खुजांचं खुजे पण मोजवत नाही. आणि डोंगरा एवढी उंची माझ्या इवलिल्या शब्दात मावत नाही. कधी कधी माझ्या लेखणीला धीर होत नाही. जेव्हा मी बघते माझ्या अवतीभोवती पराकोटीचा स्वार्थ. जेव्हा मी बघते माझ्या अवतीभोवती पराकोटीचा स्वार्थ. सत्याची गळचेपी आणि असत्याला कमालीचा अर्थ. पोटच्या मुलांसमोर आईबाप जेव्हा हतबल होतात. पोटच्या मुलांसमोर आईबाप जेव्हा हतबल होतात. खरं सांगते माझे शब्द मला तेव्हा अगदी तकलादू वाटतात. खरं सांगते माझे शब्द तेव्हा मला अगदी तकलादू वाटतात. सांत्वन हा शब्द माझ्या शब्दकोशातच उरत नाही. सांत्वन हा शब्द माझ्या शब्दकोशातच उरत नाही. कधी कधी माझ्या लेखणीला धीर होत नाही. मला ही कविता वाचायची म्हटलं की मला खूप भरून येतं. समजता येते. आता शेवटचं कडवे की जगण्याच्या गाण्याला जेव्हा प्राक्तन नावाचं ध्रुवपद चिकटतं. जगण्याच्या गाण्याला जेव्हा प्राक्तन नावाचं ध्रुवपद चिकटतं. गुदमरतो जीव आणि श्वासांनाच ओलीस ठेवावं लागतं. स्वतःहून आपोआप पुढे न जाता रेटल्या जातं जगणं. स्वतःहून आपोआप पुढे न जाता रेटल्या जातं जगणं. एक एक मोती सुटत जावा तशा ओघळतात आठवणी. त्या मोत्यांची माळ गुंफायला मला पक्का धागा मिळत नाही. त्या मोत्यांची माळ गुंफायला मला पक्का धागा मिळत नाही. कधी कधी माझ्या लेखणीला धीर होत नाही. मनात उचंबळतं बरंच काही पण कागदावर उमटत नाही. कधी कधी माझ्या लेखणीला खरंच धीर होत खूपच नाही. रोमांच आणणारे आपले शब्द आहेत आणि खूप गहिवरून गेलात आपण सुद्धा. अगदी हृदयस्पर्शी अशी ही कविता आहे. खरंच खूप खूप शहारे आलेत. अगं आपल्या ह्या कवितांना वेगळ्या प्रकारची दखल घेतली गेली. म्हणजे आपल्या कवितांना पुरस्कार पण मिळालेले आहेत. तर पहिला जो पुरस्कार होता आपला तो कुठला होता? कारण आपल्याला सुभद्रा प्रतिष्ठान सेलूचा एक पुरस्कार आहे. रसिका साहित्य प्रतिष्ठान उदगीरचा आहे. जीवन विकास ग्रंथालयाचे पुरस्कार मिळालेले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आहेत विशेष ग्रंथकार पुरस्कार. तर असे बरेच मान सन्मानाचे पुरस्कार आपल्याला 50च्या वर मिळालेले आहेत. तर जो पहिला पुरस्कार होता त्याचा जो आनंद आहे, मला पहिला कोणता मिळाला ते आठवत नाही मला. पण मला जीवन विकास ग्रंथालयाचा जो पुरस्कार मिळाला तर तो मला डॉक्टर सुधीर रसाळ यांच्या हस्ते मिळाला मला तेव्हा. आणि त्यावेळेला म्हणजे सर जे बोलले तर त्या पुरस्कारापेक्षाही ते बोलणं माझ्यासाठी पुरस्कार होतं खरं तर. आणि सर म्हणाले की ही सच्ची कवयित्री आहे, मनापासून लिहिते आणि तिच्या ह्या वृत्तीला आजचा पुरस्कार मी बहाल करतो म्हणाले. आणि मला ते शब्द म्हणजे आजही तसेच आठवतात. आणि सरांनी फिरवलेला पाठीवरून हात म्हणजे त्यांनीच मला खरं पुढे खूप म्हणजे भाग पाडलं मला पुढे जायला असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी बरोबर. खूप सुंदर. आपलं जे आता व्यक्तिमत्व आहे आमच्या विद्यार्थ्यांसाठी, आमच्या विद्यार्थिनींसाठी, आपण कारण विद्यार्थी जगतात राहिलेला आहात. 20 वर्ष आपण महिला महाविद्यालयामध्ये प्राध्यापकाचं काम केलेलं, प्राध्यापिकेचं. तर आपण तो जो अनुभव आपला आणि आता या आपण व्हॉलंटियर रिटायरमेंट घेतलेली आहे, त्यानंतरचा जो समाज आहे, त्यानंतरच्या ज्या विद्यार्थिनी आपल्या समोर आहेत, तर त्यांच्यासाठी आपलं आता नेमक्या प्रकारची लेखणी कुठं वळते आपली? अच्छा, कधी म्हटलं ना आता मला धीर होत नाही कधी कधी लिहिताना त्या प्रकारचं. तर खरं तर माझ्या विद्यार्थिनी म्हणजे माझी संपत्ती आहे. खरंच आहे. मी त्यांच्यामुळे मी श्रीमंत आहे. मी आज खूप गुणी विद्यार्थिनी आहेत आणि मी कुठेही जाते व्याख्यानाला वगैरे तेव्हा माझ्या विद्यार्थिनी मला भेटतात, येऊन नमस्कार करतात आणि मग त्यांना काय काय आठवत असतं आणि मग त्या सांगतात. पण
म्हणजे मला त्यांच्यासाठी सांगताना एकच सांगावं असं वाटतं की जगणं एवढं सोपं नाहीये, एवढं लाईटली तुम्ही घेऊ नका. आणि ज्या कुठे क्षेत्रात जाल इमाने इतबारे काम करा. तुम्ही खूप मोठ्या आहातच, खूप मोठ्या होणार आहात अजून. आणि अशा वेळेला आपण कोणाच्या तरी सांगण्यामध्ये जातो आणि काहीतरी करतो, तर मला एक सांगावंसं वाटतं की काचांवरच्या वाटांनी नको ग सई जाऊ. कारण हे आता माझ्या मैत्रिणीत सगळ्या माझ्या बरोबरच्या, त्या आता खूप माझ्यापेक्षा मोठ्या मोठ्या पदांवर कामं करतायत मुली माझ्या. मला खूप गर्व आहे त्यांचा. म्हणजे पण काचांवरच्या वाटांनी नको ग सई जाऊ असं म्हणावं असं वाटतं की हे सोपं नाहीये की आपण एक काचेचं भांडं असल्यासारखं आहोत. आपण एका कवितेत मी लिहिलेलं आहे. आणि ह्या वाटा पण सोप्या नाहीयेत. तर त्या सुकर कशा करून घ्यायच्या, तर स्वतःला तू स्वतःतली शक्ती जागरूक ठेव आणि मग त्याला स्मरून तू कामं करत राहा, स्वतःच्या कॉन्शियसला विचारून. बस, बाकी तुला काही कोणत्याही सल्ल्याची गरज नाहीये. एवढंच मला सांगावं असं वाटतं. हा प्रश्न यासाठी होता कारण ही आपली जी मालिका आहे दीपशिखा खास कर्तृत्ववान महिलांसाठीची आहे आणि तोच जो आदर्श घेऊन आजच्या विद्यार्थी घडणार आहेत, म्हणून हा प्रश्न होता. आणि सध्या नवरात्री पण चालू आहे, तर स्त्री शक्तीचा जागर आपल्याला करायचा. आणि आपल्यासमोर एक विविधांगी व्यक्तिमत्व आहे रसिका देशमुख मॅडम. खूप खूप धन्यवाद मॅडम. आपलं व्यक्तिमत्व आणि आपली ही जी आजची मुलाखत आहे आमच्या रसिका प्रेक्षकांसाठी खूप खरंच एक वेगळा संदेश देऊन जाणारी आहे. खूप खूप धन्यवाद आपले. नमस्कार. आणि मला एक खूप आनंद झाला आणि नवरात्रीच्या निमित्ताने मला म्हणजे इथे यायला मिळालं, खऱ्या अर्थाने शक्तीचा जागर करायला मिळाला. या नवरात्रीच्या मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि ह्या सगळ्या ज्या मुली आहेत, मला स्वतःला मुलगी नाहीये, पण मला बाकीच्या सगळ्या मुली मला माझ्याच मुली वाटतात. तर त्याच्यामुळे माझ्या सगळ्या मुलींना सक्षम कर, त्यांना चांगलं आयुष्य मिळू दे एवढी मी प्रार्थना करते. आणि चांगल्या समाजाची निर्मिती होऊ दे, कारण या सगळ्या मुली माझ्या निर्मितीच्या देवता आहेत असं मला वाटतं. आणि प्रत्येक स्त्री ही शक्ती आहे, तर तिने ती फक्त जपली पाहिजे, योग्य ठिकाणी वापरली पाहिजे. त्याचा वापर त्यांनी उत्तम समाज निर्मितीसाठी करावा एवढंच वाटतं. धन्यवाद. दीपशिखा मालिकेचा पहिला भाग मॅडमच्या व्यक्तिमत्वानं सुरुवात झालेला आहे. खूप खूप धन्यवाद. खूप आनंद झालाय मला.